बे सुक्या हे तर का चालू बे भाई मोठा बाई येतं रांगेत उभे आहे ना बे. आता कागद घेऊन ते टेबलावर ते लॅपटॉप का फॅपटॉप ठेवून आहे आणि तो माणूस येऊन आहे का हे का लफडा का चालू का आहे येतं. अबे तर तुला नाही माहित का ते सरकारनं कोणती तरी लाडकी बहीण योजना आणली म्हणते तर महिन्याला 1500 रुपये जमा होणार आहे म्हणते अकाउंटले म्हणून तो एवढी गर्दी दिसत आहे तुले. अबे तर सरकार का फक्त बहिणीला जगवणार आहे का बे भाटवाली जगवा जाऊ का नाही. भाटवासाठी एखादी योजना काढा पाहिजे सरकारनं. नुसत्या बहिणीसाठी योजना काढत राहते लाडकी बहीण हे बहीण ते बहीण. भाऊजी का दूरचा हो का. एक एक करून या बरं सगळेजण. गर्दी नका करू येतं नेट काही चालत नाही बरोबर आणि सगळीकडे हेच फॉर्म भरणं चालू आहे त्याच्यामुळे तर नेट तर बिलकुलच नाही चालता. आजी तर करांजी लवकर लवकर आम्हाला वावरात गिवरात जावं लागते बरं. निंद नाही आमचं वावरात लई मोठं पडून हे पानगटलं तर पानगटलं उघडत नाही काही नाही. निंदाचं लई मोठं राहू बरं आणि इथल्या बाया यायच्या बरं आमच्या वावरात यायचं करून द्या लवकर लवकर. हो पटपट करून द्यायची आमच्या यायला पण जायला लई उशीर होते जायचे ऑफिसले. पाय हाय बायाला किती घाई आहे पाय. एक तर 1500 रुपये भेटले पाहिजे म्हणते ना घरचं कामही झालं पाहिजे म्हणते. अजिबात धीर नाही बायाले होते ना आता हळूहळू. नेट स्लो आहे म्हणते तो माणूस बिचारा. अभे तर मी काय म्हणतो सगळ्या योजना काय यायलेच का आपल्यासाठी काही आहे का नाही सरकारकडं. सगळ्या योजना याच्यासाठी बायासाठी माणसासाठी काय माणसासाठी काहीतरी योजना आणायला पाहिजे. लाडका भाऊ म्हणा किंवा काही म्हणा आमचा इथं थोडसा महिन्याचा खर्च पाणी भागला पाहिजे का नाही. आता पाय बापू सरकार काही माझ्या बापाचं हो नाही का मी माणसासाठी योजना काढून. जर माझ्या हातात असतं तर मी नक्की काढलं असतं. 1500 रुपये का 2-3 हजार रुपये महिना दिला असता. सगळ्यांना कागदपत्र आणले ना बरोबर जे जे लागते ते भरून देतो मी तुमचा लवकर लवकर फॉर्म. बेसुक्या चाल बरं आपण त्या माणसाला विचारू माणसासाठी काही योजना गिजना आहे का म्हणून. विचारू म्हणते का बरं चाल मग जाऊन विचारूनच पाहू. अजी आमच्यासाठी की सरकारनं काही योजना गिजना काढल्या का नाही जी का फक्त बायासाठीच काढल्या. काही आमच्यासाठी की नसेल तर सांगा ना काही आम्ही पण भरून टाकून फॉर्म. पहिलं यायचे तर फॉर्म भरू दे राजा. ते तर आले तुम्ही विचाराले आमच्यासाठी काय आहे का म्हणून. तुम्हाला कामधंदा की नाही का काही नंतर या तुम्ही आरामशी तुम्हाला मग सांगतो मी काय तर तुमच्यासाठी. आजी तर सांगून दिले असते लवकर लवकर उभे तर आम्ही घेऊन आलो होतो कागदपत्र. भरलो असतो लागत तर उद्याले तर जमा तर केलं असतो कागदपत्र काय लागते का नाही तर. आजी तर यायला सांगून द्या ना लवकर लवकर काय लागते का नाही तर. हे गावात रिकामी हिंडत राहते हे दोघे जण. हे गावातले एक नंबरचे बेकार माणसं आहे. इकडून तिकडे नुसते चक्रा मारत राहते काम नाही धंदा नाही. आता बायाला भेटतात फुकटचे पैसे तर यायला यायचे डोळ्यात खपत नाही वाटते आता. यायलाही पाहिजे पैसे सांगा यायला काय लागते का नाही तर पाठवून द्यायला लवकर. कानवा तुला काय होत आहे तुला 1500 भेटताना चुपचाप कर ना तू त्याच्यामध्ये आपला मेकअप फेकअपचं काय घ्यायचं आहे तर. आम्हाला खरं पाणी बिडी तंबाखू काही पाहिजे का नाही आम्हाला सोय करायला लागते का नाही त्याची. मग मी सांगतो ना सरकारनं कोणती योजना काढली तुमच्यासाठी. ते लाडका भाऊ योजना काढली सरकारनं तुमच्यासाठी त्याच्यासाठी कागद कोणते कोणते लागते ऐकून घ्या मी सांगतो चांगले. हां कान उघडे ठेवून ऐका. सांग ना लवकर का काय लागते तर आम्ही करतो ना मग कागद. आम्हाला भेटले पाहिजे ना 4-5 रुपये महिन्याचे करा बिडी तंबाखूसाठी. ऐका मग कागद कोणते कोणते लागते तर एक मृत्यूचा दाखला लागते. मज बांधताना गाई ढोर बांधतानाचे फोटो लागते. फाटल्या चेटीचे झेरॉक्स लागते. बिअर बारवर 4-5 हजार रुपयाचं बिल झालेलं पाहिजे ना. बिअरचा गिलास तोंडाला लावताना फोटो एवढे कागद घेऊन या तुम्हाला 4-5 हजार रुपये देते मग सरकार लाडका भाऊ योजना म्हणून. अजून एकदम राहायच वाटते कागद. हां फाटक्या बनवणीवर फोटो पाहिजे बरं. शेण सावतानाचे फोटो खाताच्या ढगावर बसून. बस एवढंच ना. आत्ता करतो जमा करतो काय त्याचा फाटक्या बनवणी आहेत आमच्याकडे फाटक्या चड्ड्या आहे. हां गाय डोरत राखतो आम्ही शेण चावतो ढगावर बसूनच फोटो काढायचा ना बस झालं.